नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शैलेश काशीद पाटील शिवशासनाने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 6/2/2025। आज आहे गुरुवार। आपण आज पुन्हा एकदा आलेलो आहोत आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। या बाजारामध्ये हा उत्तर पुणे जिल्ह्यातला सर्वात मोठा बाजार मित्रांनो गाई बाजार म्हणून समजला जातो। या बाजारामध्ये शेतकरी व्यापारी मोठ्या प्रमाणात गाया खरेदी विक्रीसाठी येथे घेऊन येत असतात। सद्यस्थितीत दुधाला बाजार नसल्यामुळे शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात गाया विक्रीसाठी या बाजारामध्ये आणत असतात। त्यातल्या त्यात चाऱ्याची देखील समस्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटत आहे। चला तर जाऊया गाई बाजार आळेफाटामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला तर जाऊया आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। ही गाई आहे, गाभण गाई आहे, आपण पाहू शकता। दादा नमस्कार, ही आपली गाई का? किती दाती आहे? 4 दाती। गाभण आहे का? किती दिवसात खाली होईल? 10-12 दिवसात। काय किंमत म्हणते तिची? 55 45 पर्यंत मागत आहेत। कुठले तुम्ही? पाडळी बेल्ल्याची। 45 पर्यंत मागत आहेत, 55,000 सांगितलेली। तुम्ही शेतकरी ना? तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं, मोठ्याने सांगा। 7709 56 32 38। आपण पाहू शकता या दादांची गाई आहे, 8-10 दिवसात खाली होईल। गाभण गाई आहे, 55,000 रुपये किंमत सांगितलेली, 45 पर्यंत मागतात ते। कोणाला घ्यायचे असेल मोबाईल नंबर दिलेला आहे आपण व्हिडिओमध्ये, कॉन्टॅक्ट करू शकता। मावशी नमस्कार, गाय आणली का? कोणती आहे? याच्या जातीची का? काय मागतात? किंमत काय म्हणतात? 40 पर्यंत। तुमची काय अपेक्षा आहे? 50,000। किती वेळ आताची आहे? चौथ्यांदा आहे खाली व्हायला। किती टाईम आहे खाली व्हायला? अजून महिना टाईम आहे। याच्या माग किती दूध दिलंय? 16-17 लिटर रेग्युलर दिले का? आता तुमचा मोबाईल नंबर सांगा मग। 95 79 42 73 25। तुम्ही कुठले? चासका मंदरण खेड का? खेडवरून आले का एवढ्याला? आपण पाहू शकता हे मावशींची गाई आहे, चौथ्यांदा खाली व्हायला आहे। साधारणतः 55,000 रुपये त्यांनी किंमत सांगितलेली आहे। 40-45 पर्यंत मागतायत। मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून गाई घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करा। आता ही कालवडे बाबा राम राम, हे आपली कालवडे का? काय किंमत सांगितली हिची? 15,000। आणि किती महिन्याची? 9 महिन्याची। बाबा कुठले हो तुम्ही? राजुरी बेलला का? विकायचा का बरं निर्णय घेतला? पाण्याचा प्रॉब्लेम यायला का? खादडीचा प्रॉब्लेम का पाण्याचा प्रॉब्लेम? खादड कमी झाली म्हणून विकायची। किती गाय आहे घरी? अजून 2 गाय आहे अजून। 15ला तुम्ही सांगताय, 15,000 तुम्ही सांगताय किंमत। किती पर्यंत मागतात? 11.5 12 पर्यंत मागतात। दुधाला आता साधारण किती बाजार पाहिजे मामा? दुधाला मग 35चा बाजार पाहिजे, पण आता मार्केटच नाही तर काय करणार? कमी झाल्यामुळे खुराक टाकायलाच परवडत नाही। एका गायला खुराक लागतो 220 रुपयाचं आणि दूध जातं 160 रुपयाचं, आणि चारा प्लस माणसाच्या वरच त्याच्यात काय भेटत नाही। शेतकऱ्याला काहीच नाही भेटत, काहीच नाही भेटत। नावाला धंदा राहिला। 70,000ला गपत होती, 35,000 शेतकरी म्हणतो तरी घेत नाही। निम्म्याला कमी म्हणते, निम्म्यापेक्षा बी कमी।
40 रुपये बाजार असेल तर परवडन गाय सांभाळा, नाही तर गाय परवडणार नाही, परवडणारच नाही. 40 रुपयाचं खुराक द्यायचा, 160चं दूध काढायचं. कडबा 6,000 खायला नाही मागे जनावर. 1800 रुपये झाले. 2 रुपये जर दुधाला वाढलं ना माऊली, 2 रुपये वाढलं का इकडे लगेच खुराकाचे 400 रुपये वाढतात. मग शेतकऱ्यांनी करायचं का? नाही परवडत, धंदाच नाही परवडत शेतकऱ्याचा. गिराईक आहे ना, जेव्हा खुराक 40 रुपये 30 रुपये असं ना 30च्या आत खुराक, तेव्हा काय परवडतील सांभाळायला, आता परवडणार नाही. कारण की 42 रुपयांनी खुराक घ्यायचा आणि 31 रुपयांनी दूध टाकायचं. दुधापेक्षा पाणी मागे 20 रुपयाला बिसलरी उचल लावले. गायांमध्ये खुराकामुळे परवडत नाही. खुराक परवडत नाही, खुराक टाकल्याशिवाय दूध निघत. 50-60 रुपये ते गेले, एक वाढ गेले 120. पाण्याची बाटली 20 रुपये आणि 25 रुपये लिटर. आता हे बघा 4 दात कारवडे, कशी वस्तू ही शेतकऱ्याची आहे का? याला बाजार नाही तर ही बाजारात उभी राहत नाही. गाभण आहे काय? गाभण आहे, खाली व्हायला 15 दिवस टाइम. आपण पाहू शकता ही गाभण गाई आहे. काय मागता, काय बोलायचं? तिसऱ्यांदा 4 दात कारवडे, तिसऱ्यांदा 4 दात कारवडे. काय मला 30ला 70ला भेटत नाही. 35 शेतकरी सांगत तरी घेत नाही. काय करणार आहे? 25,000 रुपये सांभाळल्यापासून परवडले का? 10,000 रुपये. आपण पाहू शकता शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेले पाहायला भेटत आहेत. दुधाला बाजार नाही, थोडे बाजार वाढले का खुराकचे बाजार वाढतात असं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे. वाढला का 200 रुपये गुणीला वाढले, मग त्याच्यात काय परवडणार आहे शेतकऱ्याला? चारा प्लस माणसाचा आदप प्लस त्याच्यात काहीच नाही भेटत. 100 लिटर दूध टाकणार, खुराक टाकून 6,000 घरी घेऊन जातोय. माणसाचा पगारही निघत नाही 200 रुपये, मग काय परवडतच नाही सांभाळायला. शनिवारी नाही परवडत ते. तुमच्याकडे किती गाय हो दादा? मी व्यापारी आम्ही आणून विकणार आहे. आमच्यावर आम्ही सांगतो कसं काय पोझिशन. ओके, तुम्ही व्यापारी आहे. हे शेतकरी आहे. बाबा आपण ही गाय पाहतोय, एजन्सी ही बाबांची गाई आहे. आपण पाहू शकता. बाबा कारवडी या गायची काय किंमत सांगितली? 40 सांगितले. 40 सांगितली. तुम्ही 40 सांगताय. किती वेळा खाली झालेली व्हायला? किती वेळा? आठवड्यात खाली, आठवड्यात. चौथ्यांदा खाली व्हायला का तिसऱ्यांदा? दुसऱ्यांदा. तर साईदाती आहे. आणि मागतात कितीपर्यंत? मागतात कितीपर्यंत? 30 पर्यंत मागायचे. 30 पर्यंत. 35 पर्यंत. तुमचा अंदाज आहे 35 पर्यंत गेली पाहिजे, पण 30 पर्यंत मागतात. कुठले बाबा तुम्ही? शिंगवे पारगावरून आले. किती गाय आहे अजून घरी? 2-4 गाय आहेत. अजून 4 गाय आहेत. मग ही का विकायचा निर्णय घेतलाय? विकायचा निर्णय का घेतलाय? गाय खाया जरा कमी पडलं म्हणतो, घरी खायला कमी पडले म्हणून, बाकी काय नाही. शेती भरपूर असल्यामुळे. हा हा. किती दूध देती? 17-18 दूध दिले. 17-18 दिलेलं आहे. ओके, तुमचा मोबाईल नंबर मोठ्याने सांगा बाबा. मोबाईल नंबर सांगा. 770 93 29 770. 770 93 29 770 तुमचा नंबर आहे. काही पाहू शकता. अरे भाई क्या हो रहा है? सफीर भाई ओरिजिनल दुधाची गाई आहे असं बाबांचं म्हणणं आहे. बाबा राम राम. आपली गाई आहे. किती वेळा खाली व्हायला? तिसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे. कोणत्या जातीची बाबा साधारण? हॉस्टेल. किती दिवसात खाली होईनी? हिला 9 दिवस बाकी आहे. 9 दिवस बाकी आहे. काय किंमत काय सांगितली? सांगितली 70,000. 70 सांगितली. काय मागतात कितीपर्यंत? ही मागायच्यात 50ला. 50 पर्यंत. द्यायचे घ्यायचे किती? करू कमी सर, थोडंफार कमी जास्त होईल. आणि हे वासरू आहे हे वेगळं आहे काय? हे तिचं आहे का? कोणचं आहे? नाही, दुसरे दुसऱ्या. या वासराची काय किंमत सांगितली? हिची सांगायला 7. कितीपर्यंत मागतात बाबा? मागायच्यात 2ला 3ला 3.5. 2, 3, 3.5. तुमचा मोबाईल नंबर सांगा बाबा. 99 99 7 हां 42 हां 93 हां 30. 99 60 42 93 30. कुठले बाबा तुम्ही? बेल्ला. बेल्याचे.
बेलला परिसरात गाया मोठ्या प्रमाणात आहे, आहे पण आता सध्या गाया विकायला पण इकडे बऱ्याच प्रमाणात आल्यात. नेमकं काय प्रॉब्लेम झालाय? काय आता हे चाऱ्या पाण्याचं चारा पाण्याचं. ही बाबांची गाई आहे, आपण पाहू शकता 70,000 रुपये गायची किंमत सांगितलेली आहे. मोबाईल नंबर बाबांनी दिलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून गाई घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करा. बाबा बेल्ल्याचे आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपली गाई आहे, हो किती वेळा आहे खाली व्हायला? तिसऱ्यांदा खाली व्हायला. हिची जात कोणती दादा? हा कोणत्या जातीची आहे? ही आता हीच ना आपली जर्सी. जर्सी. हिची काय किंमत सांगितली दादा? 30,000. 30,000. कितीपर्यंत मागते ती गाई? गाय 15पर्यंत मागतात. 15पर्यंतच मागतात. आणि किती दिवसात खाली व्हायला? एक हप्त्यापर्यंत. एक हप्त्याभरात खाली व्हायला. 5-6 दिवसात. 5-6 दिवसात 15पर्यंत मागतात. व्यापारी मागतात ना? हा. तुम्ही कुठली? आम्ही जुन्नरचे. जुन्नरचे. उच्चिल वरतून आले का फार मावळातून? 15पर्यंत मागतात. साधारण तुमची अपेक्षा काय? काय आता 25पर्यंत गेली पाहिजे. 25पर्यंत. घरी किती गाय आहे अजून? घरी अजून 1-2 गाय. 1-2 गाय. मग विकायचा काय निर्णय घेतला काय? मग काय आता बाजार नाही, काय नाही, वैरणीचं जर शाबळ. हा, वैरणीची आबळी, बाजार नाही, त्याच्यामुळं गाय विकून टाकायची. तुमचा नंबर सांगा बरं, मोबाईल नंबर. 800 हां 799 4245. 800 799 42 45. 45. बघा ही गाई आहे, जर्सी गाई आहे दादांची, खाली व्हायला आहे. साधारणतः 30,000 रुपये दादांनी किंमत सांगितली. पाहू शकता. घ्यायची असन तर दादांसोबत अवश्य संपर्क करा. गाभण गाई आहे. ही दादाची गाई आहे, आपण पाहू शकता. तुमची गाई ना? कोणत्या जातीची? प्युअर जर्सी. खाली व्हायला का? 15 दिवसात खाली होईल. काय मागतात काय? काय किंमत? 15ला मागायचे. तुमचं काय अपेक्षा काय? आपली मग अपेक्षा 40ची अपेक्षा आहे. कुठले तुम्ही? पंचाची. अजून घरी किती गाय आहेत? घरी म्हशी 3. मग ही गाई विकायचा का बरं निर्णय घेतलाय? खायला का आता मराठी खायला काय नाही आणि दुधाला बाजार नाही, दोन्ही गोष्टीमुळं. आता मंचरवरून इथं आणायला किती खर्च आला साधारण? 2,000 रुपये. किती लिटर दूध देत होती ती? 14 लिटर. ओके. साधारणतः बाजार मार्केट थंड आहे. आता सरकार कसं काय पडेल? सरकार बहुमतातलं सरकार आलंय. काय बहुमताचं पेटवायचं, चुट्या बनवलं फार, शेतकऱ्यांचा हाल केलं फार. शेतकऱ्यांचा हाल केलं, चुत्या बनवलं. लय अवघड झालं. लय अवघड आहे. काय करायचं? गोरगरिबांनी काय करायला पाहिजे? हा, जर एवढ्या 20-15ला गाया मागायच्या, 5,000च्या गाया घेतलेली. दुधाला किती बाजार पाहिजे साधारण? दुधाला कमीत कमी 35-40 रुपये बाजार पाहिजे. 40 तरी पाहिजे कमीत कमी, तेव्हा गाई धंदा परवडेल. बरोबर. कडब्याची मागणी किती? कडबा 5,000 कडबा गेलेली आहे. आणि त्या पट्टीत पैसे नाही होती, मेंटेनन्स नाही निघत. ओके, धन्यवाद. आता आपण पाहू शकता कालवडी आहे. दोन कालवडी द्या. दादा नमस्कार. तुमच्या कालवडी का? किती महिन्याच्या दादा? 11 महिन्याची. 11 महिन्याच्या दोन आहेत. काय याची किंमत काय सांगितली? 17,000. मग इकीची 17 का दोघींची? दोघींची. बाजारातली लॉस्ट आहे. मग 8 2 16 8.5 8.5. 8,500. आणि मग मागतात कितीपर्यंत?
12-13 मागतात. म्हणजे 6-6 हजाराला मागतात. तुमची अपेक्षा किती आहे? 15 तरी आली पाहिजे. आता तुमचा मोबाईल नंबर याच्यात सांगा बरं व्हिडिओ. 87-93-78-61-05. 87-93-78-61-05. 78-61-05. बोल. व्यवहार चालू आहे. दादा तुमचं किती मागणे? कितीपर्यंत मागताय काय या दोन्ही कालवडी? एकच मागत. कितीपर्यंत? 5,000. आणि त्यांचं काय म्हणणं आहे? 10,000 म्हणजे मग मध्ये घ्या ना व्यवहार तोडून. काय आता किती म्हणतात ती? किती म्हणतात ती? तुम्ही हो किती म्हणतात आता? 5,000 मागत. हा काय तुमचं काय म्हणणं आहे? त्यांना म्हटलं 8,000. 8,000 लिहून टाकायचे. शिंगाई तिला शिंग आहे काय? शिंग असल्यामुळे कमी होईल काय? शिंग नाही पाहिजे ना. भली मोठी गाई आहे, जरा हाडात मोठी गाई आहे. दादा नमस्कार. आपली गाई का? कोणत्या जातीची? याच्या किती वेळा आहे खाली व्हायला? पहिल्यांदा खाली व्हायला आहे. किती दाती? आदत आहे काय? कडदात लावली. कडदात लावली. हिची काय किंमत सांगितली? 90,000. कितीपर्यंत मागतात? 60-65 पर्यंत मागतात ते. द्यायचे घ्यायचे किती? 85,000. शेतकरी का व्यापारी? शेतकरी. कुठले मामा तुम्ही? बेल्याचे. एवढी भारी सुंदर गाई आहे, विकायचा का निर्णय घेतलाय? चारा नाही, पाणी नाही, त्याच्यामुळे विकायचा निर्णय घेतलाय. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना मामा. तुमचं नाव आणि नंबर सांगा. अल्ताफ इनामदार. नंबर 9970851092. ओके धन्यवाद. तू थांब आता ही गाई आहे, आपण पाहू शकता गाई. ए दादा ही तुझी गाई ना? काय रे किंमत काय सांगितली? 31. याच्या पे का? किती वेळा आहे खाली व्हायला? खाली झालेली. वासरू कुठे तिचं मग? तिकडे खाली बसले काय? काय किंमत काय सांगितली रे दादा? 31. आणि द्यायची 21 पर्यंत. मागतात कितीपर्यंत? 95 लाखापर्यंत मागत. 95 1 लाख पर्यंत. अरे मग देऊन टाक ना. नाही ना. किती लिटर दूध देईन? दूध तिचं पहिल्या वेळेला 24 लिटर काढलेलं. 24 लिटर. फार सांगून ना? सांगू. नाव नंबर सांग. नंबर काय? 7350 62 79 67. 7350 62 79 67. आपण पाहू शकता एचएफ जातीची गाई आहे, दुसऱ्यांदा खाली झालेली आहे. या दादाची गाई आहे. 1,30,000 रुपये सांगतोय. मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे, तुम्ही त्याला संपर्क करू शकता. धन्यवाद.